या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन सेमी सर्कल यातील न्यूमरिकल नंबर 11 पाहणार आहोत. कॅल्क्युलेट पोलार मोमेंट ऑफ सेमी सर्कल हॅव्हिंग. पोलार मोमेंट आपल्याला सेमी सर्कलची फाइंड आउट करायची आहे. त्याची डायमेन्शन घेतलेली आहे हॅव्हिंग 60 mm डायमीटर त्याचा 60 mm दिलाय. ऑल्सो कॅल्क्युलेट मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायचं आहे. पण कसली मिनिमम म्हणजेच काय रे, जो काय आपला मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम आलाय ती व्हॅल्यू घेऊन काय करायचं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन सॉल्व्ह करायचं आहे. आपण पुढे सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट काय आहे. डायमीटर इज पॅरलल टू वाय वाय ॲक्सिस. आता डायमीटर कसा घ्यायला सांगितलाय, वाय वाय ॲक्सिसला पॅरलल घ्यायला सांगितलेला आहे. सर्वप्रथम काय काय दिलंय ते लिहूया. गिवन मध्ये काय काय डायमीटर दिलेलं आहे. कॅपिटल डी इज इक्वल टू किती आहे 60 mm. जर आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची असेल तर कसे रे बघा, हा सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल आपल्याला काय दिलंय डायमीटर, म्हणजे डायमीटर टोटल डिस्टन्स किती दिलंय 60. जर आपल्याला रेडियस हवी असेल तर काय करावं लागेल, याच्या निम्म घ्यावं लागेल. म्हणजेच काय होणार, रेडियस इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय रे 30 mm. काय करूया, दिलेल्या डाटाच्या आधारे आपण काय करूया सेमी सर्कल ड्रॉ करूया. डायमीटर किती दिलं याचा 60 दिलेला आहे. इथं आपण लिहूया तो 60 mm डायमीटर, आणि डायमीटर कसं आहे पॅरलल टू वाय वाय ॲक्सिस. वाय वाय ॲक्सिस लिहायचं. जर टोटल डायमीटर 60 असेल तर रेडियस किती येणार 30 mm रेडियस येणार. याचा सेंट्रॉइड कुठे येणार रे, इथून किती असतं 4 पाय डिवायडेड बाय 4r बाय 3 पाय. सेंट्रॉइड बेस पासून ही किती येणार 4r डिवायडेड बाय 3 पाय, म्हणजेच उभ्या लाईन वरती म्हणजेच वाय वाय वरती, म्हणजेच हा काय असणार वाय बार असणार आहे. एक्स बार किती असणार 30 असणार आहे. हा टोटलच्या निम्म काय असणार आहे आपलं एक्स बार असणार आहे. म्हणजे इथून ते पर्यंत डिस्टन्स किती असणार आहे 30, म्हणजेच रेडियस असणार आहे. तर आपल्याला काय काय फाइंड आउट करायला सांगितले ते आपण पहिल्यांदा इथं लिहूया. फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के मिनिमम इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क डायमीटर इज. अजून काय सांगितले का, कॅल्क्युलेट पोलार मोमेंट. पोलार मोमेंट म्हणजेच काय आय पी, म्हणजेच काय आय झेड झेड. आय झेड झेड म्हणजेच काय रे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. त्यालाच आपण काय म्हणतो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण हा सर्व थेरॉटिकल पार्ट व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही त्या गोष्टी कव्हर करा. तर आता काय करूया न्यूमरिकल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम काय करूया आपण आय पी पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय झेड झेड कसा काढतो रे, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय झेड झेड म्हणजेच काय परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. म्हणजेच बघा आता हा सेमी सर्कल आहे, या सेमी सर्कलचा सेंट्रॉइड कुठे आहे रे इथं आहे. तर काय करायचं, ह्या बॉडीला एक ॲक्सिस परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, त्याला आपण काय म्हणणार आय झेड झेड म्हणणार. आणि काय करायचं, याला एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिस अशा प्रकारे सेट करायचं की ह्या दोन्हीतला अँगल किती असणार आहे 90 डिग्री, म्हणजेच काय म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे. जर ही कंडिशन फॉलो होत असेल तर आय झेड झेड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम इथं आपण अप्लाय करून काय करणार आय झेड झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. ती किती असणार आहे आय झेड झेड इज इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. हे थेरॉटिकल कन्सेप्ट आपण न्यूमरिकल नंबर 1 मध्ये व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे, तिथं क्लिअर होऊ शकतात. ते पण एक आयडिया येण्यासाठी तुम्हाला सांगितलं. म्हणजेच काय रे आय झेड झेड इज इक्वल टू
आय झेड झेड इज इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स एक्स फाइंड आउट करूया. सेमी सर्कलसाठी काय असतो, आय एक्स एक्स इज इक्वल्स टू 0.11 r⁴. 0.11 ब्रॅकेटमध्ये रॅडियस किती दिले आपल्याला, डायमीटर 60 दिलाय, रॅडियस निम्मी असणार, किती फाइंड आउट केली 30⁴ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं, त्याला आपण पॉईंटमध्ये कन्वर्ट करूया, म्हणजेच काय 89.1 इंटू 10⁻³ mm⁴. काय आलं, आय एक्स एक्स. नेक्स्ट आय वाय वाय साठी काय फॉर्म्युला असतो रे, सेमी सर्कल. सेमी सर्कलच्या आय वाय वाय कसा फाइंड आउट करतो, पाय r⁴ डिवायडेड बाय 8. व्हॅल्यू पुट करू इथं, पाय ॲज इट इज. रॅडियस किती काढली, डायमीटर 60 दिलाय, रॅडियस म्हणजे निम्म डिस्टन्स किती येणार 30⁴ डिवायडेड बाय 8. म्हणजेच काय येणार, आय वाय वाय इज इक्वल्स टू पाय. इथं येलो कलर मध्ये पाय आहे म्हणून काय शिफ्ट येलो मध्ये शिफ्ट प्लस हे दाबल्यावर पाय येतं ब्रॅकेटमध्ये 30⁴ हे आन्सर मध्ये सेव्ह झाली वरची व्हॅल्यू, डिवायडेड बाय काय 8. काहीतरी व्हॅल्यू आली मोठी असल्यामुळे मी याला शिफ्ट ENG दाबणार. ENG दाबल्यावर काय होणार, पॉईंट मध्ये कन्वर्ट होणार. ते किती आली 318.086 इंटू 10⁻³ mm⁴. तर आपला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, IP इज इक्वल्स टू आय झेड झेड इज इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. म्हणजेच काय IP इज इक्वल्स टू आय एक्स एक्सची व्हॅल्यू किती आली रे 89.1 इंटू 10⁻³ प्लस आय वाय वाय किती काढला 318.086 इंटू 10⁻³ व्हॅल्यू पुट करूया 89.1 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 318.086 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी ENG दाबणार. किती आलं आन्सर आपलं 407.186 इंटू 10⁻³ mm⁴. IP पोलार मोमेंट विचारलंय म्हणून फक्त IP लिहिलं. जर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरून जर काढायला सांगितलं असतं तर IZZ लिहिलं असतं. म्हणजेच पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया किती आली 407.186 इंटू 10⁻³ mm⁴. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, मिनिमम रॅडियस ऑफ गायरेशन. रॅडियस ऑफ गायरेशन काय असतो फॉर्म्युला, हे झालं पहिलं. दुसरं काय फाइंड आउट करायचं आहे, मिनिमम radius of gyration. काय फॉर्म्युला असतो, के मिनिमम इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये आय मिनिमम घ्यायचा आता डिवायडेड बाय एरिया. एरियाचा सगळा एकसारखाच असतो. मग आता सर्वप्रथम काय करूया, आय मिनिमम फाइंड आउट करूया. आय मिनिमम किती असणार रे, आय मिनिमम आय एक्स एक्स आणि आय वाय वाय या दोन्हीतली मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे, तर काय असणार आहे आय एक्स एक्स. आय एक्स एक्स किती आहे 89 10⁻³ आहे आणि आय वाय वाय किती आहे 318 10⁻³ 10⁻³ 10⁻³ पुढे व्हॅल्यू सेम आहे त्या मागची बघा. ही 89 मोठं का छोटं का 318 छोटं, तर छोटी व्हॅल्यू 89 मिनिमम आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. या दोन्ही कम्पेअर केल्यानंतर 318 आणि 89 मध्ये 89 ही मिनिमम व्हॅल्यू असल्यामुळे आपलं आय मिनिमम काय येणार, आय एक्स एक्स इज इक्वल्स टू किती आहे 89.1 इंटू 10⁻³ mm⁴. नेक्स्ट काय करावं लागेल, एरिया फाइंड आउट करावं लागेल. एरिया आपण एरिया कसा फाइंड आउट करतो रे, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला आपण सगळे व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत, तिथून तुम्ही तो अभ्यास करून घ्या. तर काय करतो, पाय d² डिवायडेड बाय 8. पाय ॲज इट इज, डायमीटर किती आहे 60 दिलेला आहे, चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पाय घेण्यासाठी हा येलो ब्रॅकेटमध्ये, म्हणजेच काय शिफ्ट दाबून EXP दाबल्यानंतर पाय येतं.
ब्रॅकेटमध्ये काय येणार 60चा स्क्वेअर इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार, डायरेक्ट आन्सर डिवायडेड बाय 8. व्हॅल्यू तर लिहूया किती आली 1413.716. युनिट कसे आहेत एम एम मध्ये असल्यामुळं एम एमचा स्क्वेअर. म्हणजेच काय आपण आय मिनिमम फाइंड आउट केलं. या आय एक्स एक्स आणि आय वाय मधली जी छोटी व्हॅल्यू होती ती आपली काय असणार आहे आय मिनिमम. दोन्हीपैकी छोटी कुठल्या 89.1 10⁻³ त्याला काय घेतलं मिनिमम व्हॅल्यू घेतली. एरिया काय असतो सेमी सर्कलचा पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 8 असतो. त्याप्रमाणे व्हॅल्यू काढली, दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तर आता काय करायचं व्हॅल्यू पुट करूया. रेडियस ऑफ गायरेशन के मिनिमम रूटमध्ये काय येणार 89.1 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया किती आहे 1413 इंटू 0.716. डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करूया, नाहीतर अजून एक स्टेप वाढूया. कसं होणार ब्रॅकेटमध्ये 89.1 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1413.716 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं आपलं 63.025. ह्याचं काय करायचं अंडर रूट घ्यायचं. आता हे काय आन्सरमध्ये सेव्ह असणार म्हणून मी काय करतो अंडर रूट आन्सर काय आलं इज इक्वल्स टू 7.938 युनिट काय असतं एम एम. काय आलं के मिनिमम म्हणजेच काय रेडियस ऑफ गायरेशन मिनिमम किती आलं 7.938 mm. म्हणजेच काय अप्रॉक्सिमेटली 8 mm सुद्धा आपण लिहू शकतो. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय रे, तर सपोज ही बॉडी आहे, ही बॉडी काय करते ह्या ऍक्सेस भोवती अशी फिरते. ओके, ह्या ऍक्सेस भोवती ही सेमी सर्कल आपला फिरतोय. तर याची काहीतरी एक मोमेंट ऑफ इनर्शिया असेल बरोबर. ह्या सेमी सर्कलची काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. तर ह्या बॉडीला काय करायचं एक पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि ऍक्सिस पासून लांब ठेवायचं एक ठराविक डिस्टन्स वरती. अशा डिस्टन्स वरती ठेवायचं की ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिसला जेवढा होता तेवढाच काय पाहिजे ह्या डिस्टन्स वरती काय पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. म्हणजेच ते डिस्टन्स किती आहे इथून जर का आपण ही बॉडी ह्या ऍक्सिस पासून 7.938 वरती जर का ठेवली तर ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा इथं होता तेवढाच ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे इथं असणार आहे. हे डिस्टन्स म्हणजेच काय असतं रेडियस ऑफ गायरेशन. हा थेरॉटिकल पार्ट आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे, तिथून सुद्धा समजावून घेऊ शकता. जर तिथं व्यवस्थित समजलं नसेल तर काय करायचं ही कन्सेप्ट इथून समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय असतं ऍक्सिस सोबती हा फिरतोय असा, त्याला काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. आता काय करायचं ह्याच बॉडीला एक पॉइंट कन्सिडर करून ह्या ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती ठेवल्यानंतर जेवढा ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता तेवढाच ह्या बॉडीचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया असला पाहिजे. तर ह्या ऍक्सिस पासून ते ह्या पॉइंटचं डिस्टन्स म्हणजेच काय असतं रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजेच काय सपोज ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी आहे, हीच बॉडी जर आपण 7.938 या डिस्टन्स वरती एक पॉइंट कन्सिडर करून जर शिफ्ट केली तर या बॉडीचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तेवढाच या पॉइंटचा इथं काय असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. तर ह्या ऍक्सिस पासून ते जिथं आपण तो मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज न होता बॉडीचा पॉइंट ठेवतो ते डिस्टन्स म्हणजे काय असतं रेडियस ऑफ गायरेशन. त्याला आपण डिनोटेड काय करतो के करतो. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे आपण सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात का. कॅल्क्युलेट पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय आयपी म्हणजेच काय आय जेड जेड. आय जेड जेड म्हणजे काय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरून आपण तो फाइंड आउट करतो. आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय एक्स एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आय वाय वाय ची व्हॅल्यू सेमी सर्कल साठी फाइंड आउट करून दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपलं काय आला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया 407.186 इंटू 10⁻³ mm⁴ आला. नेक्स्ट काय विचारलंय कॅल्क्युलेट मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. मिनिमम रेडियस विचारलंय आपल्याला. जर एक्स एक्स ऍक्सिसला विचारलं असतं तर काय केलं असतं आय एक्स एक्स डिवायडेड बाय ए केलं असतं. जर वाय वाय ऍक्सिसला विचारलं असतं तर काय केलं असतं आय वाय वाय डिवायडेड बाय ए केलं असतं. आपल्याला काय विचारलंय
मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय, आय एक्स एक्स फाइंड आउट केलाय, आय वाय वाय फाइंड आउट केलाय, या दोन्हीमध्ये ज्याची व्हॅल्यू मिनिमम आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट. तर आता ही किती आहे, 389, हा किती आहे, 89 आहे. दोघात मिनिमम व्हॅल्यू किती आहे, 89. म्हणून काय घेतलं, आय मिनिमम इज इक्वल्स टू आय एक्स एस 89, आणि ही व्हॅल्यू पुट करून इथं आपण काय केलं, रेडियस ऑफ गायरेशन मिनिमम फाइंड आउट केलं. विचारल्याप्रमाणे दोन्ही पण व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आणखीन पाहता येतील. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रालाही चांगला फायदा होईल. धन्यवाद.